ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा मात की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये भगवंताबरोबर गोपींनी रासक्रीडा केली आणि भगवंतांनी त्यांचं सर्व प्रकारचं आत्मिक समाधान त्यांना प्राप्त करून दिलं। त्यानंतर त्या आपल्या हृदय कमलामध्ये भगवंताला साठवून आपापल्या घरी गेल्या। साठविला हरी जी हृदय मंदिरी, सरली त्यांची हेरजार। सफळ झाला तो व्यापार, असं कृतकृत्य होऊन त्या घरी गेल्या। यापुढे शुकदेव महाराज राजा परीक्षितांना पुढची कथा सांगतायत। परीक्षिता ऐक, एकदा शिवरात्रीची वेळ होती आणि सर्व गोप गोपाल शिवदर्शन पूजेसाठी, भगवान शिवाच्या आराधनेसाठी, भगवान शिवाच्या दर्शनासाठी गेले आणि त्या ठिकाणी ते सरस्वती नदीच्या तीरावर शिवपूजनासाठी गेले। सर्वच जण त्या ठिकाणी उपस्थित होते। तिथे नंदबाबा सुद्धा होते, इतरही गोप गोपाल होते। सर्वांनी तिथे नदी तीरावर स्नान केलं। पुष्प, फल तसेच इतरही नाना द्रव्यांनी भगवान शिवांचं पूजन केलं। नंतर रात्री ते सर्व गोपबाल गोप त्या सरस्वती नदीच्या तीरावरच शांतपणे त्यांनी मुक्काम केला आणि ते शांतपणे झोपले। कश्चिन महान अहिस्तास, कश्चिन महान अहिस्तस्मिन् विपनेति बुभुक्षितः। यदृच्छया गतो नंदम शयनामुरगोग्रसीत। आणि त्यावेळेस काय झालं की त्या वनामध्ये एक भुकेलेला असा आणि व्याकुळ झालेला भयंकर अजगर तिथे आला आणि तो नंदबाबाला जे झोपलेले होते त्या झोपलेल्या अवस्थेमध्ये गिळंकृत करू लागला, तो गिळू लागला। सचुक्रोशाहीनाग्रस्त कृष्ण कृष्ण महानयन। सर्पो मां ग्रसते तात प्रपन्नम परिमोचय। नंदबाबा भीतीने ओरडू लागले, अरे कृष्णा, अरे कान्हा, अरे बाळा धाव, हा अजगर, हा महान सर्प मला गिळून टाकीत आहे, माझी या संकटातून मुक्तता कर, असं त्यांनी धावा केला। कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी। कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी। कृष्णा धाव रे। आता नंदबाबाला तो अजगर गिळतोय। बाकीच्यांनी हे सगळं पाहिलं आणि ते अत्यंत घाबरले। त्यांनी आपल्या हातामध्ये पेटते कोलीत, म्हणजे आगीचे ते मोठे असे कोलीत असतात, ते घेऊन अजगराचा प्रतिकार करू लागले। अलाई ते दयमानोपी नामुंचत उर्गः। तब स्पृशत पदाभ्येत्य भगवान सात्वतां पती। नंदबाबांची ती आरोळी ऐकली आणि भगवान त्याच क्षणी धावले। त्यांनी त्या अजगराला आपला चरणस्पर्श केला।
जो अजगर नंदबाबाला गिळंकृत करीत होता त्याच्या शरीराला आपला चरणस्पर्श केला आणि काय चरणस्पर्श होताच अजगराचे सर्व दोष सर्व पाप नष्ट झाले आणि त्या ठिकाणी एक मूर्ती प्रकटली। सा वै भगवता श्रीमत्पाद स्पर्शा हता शुभः भेजे सर्पवपुर्हित्वा रूपम विद्याधरार्चितम। चरण स्पर्श झाला, अजगराचे सर्व पाप नष्ट झाले आणि तिथून एक अशी भव्य अशी तेजस्वी मूर्ती तिथून उभी राहिली त्या अजगराच्या देहातून की ज्या मूर्तीचं देवादिकांनीही ज्याचं पूजन करावं असं ते दिव्य स्वरूप त्या अजगराला प्राप्त झालं। त्यानंतर त्या दिव्य पुरुषाने भगवंताला नमस्कार केला। भगवंतांनी त्याला त्याचा पूर्व वृत्तांत विचारला की हे पुरुषा, तू आता दिव्य पुरुष रूप धारण केलेला आहे, क्षणापूर्वी तू अजगर होतास, तर असा बदल होण्याचं किंवा तुला अजगराचा जन्म प्राप्त होण्याचं कारण काय? तेव्हा तो अजगर आपला पूर्ववृत्तांत भगवान श्रीकृष्णांना निवेदन करतोय। अहम विद्याधरः कश्चित सुदर्शन इति श्रुतः श्रिया स्वरूप संपत्त्या विमानेनाचरम दिशाः। त्यांनी वंदन केलं भगवंताला आणि सांगितलं, भगवान मी सुदर्शन नावाचा विद्याधर आहे, मी अत्यंत रूपवान होतो, अत्यंत श्रीमंत होतो संपत्तीने आणि त्या संपत्तीच्या आणि रूपगर्वितेच्या जोरावर मी विमानांमधून नेहमी भ्रमण करीत असे। एकदा असं झालं, रुचिन विरूपानंगिरसः प्राहंसं रूप दर्शितः तैरिमां प्रापितो योनिं प्रलब्धै स्वेन पाप्नना। तो हात जोडून आपला परिचय करून देतो आहे की महाराज, मी सुदर्शन नावाचा असा विद्याधर होतो, मी अति सुंदर, फारच सुंदर होतो, संपत्तीने परिपूर्ण असल्यामुळे मी विमानातूनही संचार करीत असे आणि मला माझ्या रूपाचा, माझ्या संपत्तीचा आणि माझ्या वैभवाचा अभिमान होता, त्यामुळे मी इतरांना तुच्छ समजत असे। आणि असाच एकदा फिरता फिरता मी एके दिवशी अंगिरस गोत्राच्या एक ऋषी तपश्चर्या करीत होते। ते कुरूप होते आणि त्यांच्या कुरूपतेकडे पाहून मी थट्टेने, उपहासाने, गर्वाने त्यांच्याकडे पाहून कुत्सिततेने हसलो। माझ्या ही कुचेष्टा, माझ्याकडून झालेली त्यांची अवहेलना, त्यामुळे ते ऋषी अत्यंत रागावले, क्रोधिष्ठ झाले आणि त्यांनी मला शाप दिला, मूर्खा, तू बाह्य देहाला भुलून तू असा उपहास करतो आहे, तुला याची शिक्षा जरूर मिळेल। तू क्रूप असा आणि जे कधीही कोणी तुझ्याकडे पाहणार नाही असा अजगर योनीमध्ये जन्माला जाशील, असा मला त्यांनी शाप दिला। आणि त्यामुळे मी विद्याधर असूनही रूप, रंग, संपत्ती याच्या गर्वाने मी उन्मत्त झालो होतो आणि मला ऋषींनी शाप दिला। म्हणून आपला रूप, रंग, गर्व आणि संपत्ती याचा अभिमान मनुष्याने धरू नये, हा संदेश भागवतातून आपल्याला मिळतोय। गोरा रंग पे इतना गुमान न कर, गोरा रंग 2 दिन में ढल जाएगा, आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा। अजगर आसमानामध्ये तो विद्याधर उडत होता, तो शेवटी अजगर होऊन जमिनीवरच पडून राहिला, मिट्टी में मिल जाएगा। परंतु ऋषीचा शाप हा संतांचा, दिव्य पुरुषांचा शाप असतो, त्यांच्या शापामध्येही जीवाचं कल्याणच असतं
आणि त्यांनीच तो उशाप दिला, जेव्हा भगवंत अवतार घेतील आणि त्यांचा चरण स्पर्श तुला होईल तेव्हा तुला पुन्हा दिव्य देह प्राप्त होईल, तुझे सर्व पाप नष्ट होतील, असा मला त्यांनी उशाप दिला होता. त्यामुळे तो जो काही शाप मला दिलेला होता तो शाप हा मला आता सध्या वरदान ठरलेला आहे. म्हणून मी आज या ठिकाणी मुक्त झालेलो आहे. इति अनुज्ञाय दाशार परिक्रम्याभिवन्द्य च सुदर्शनो दिवं यात तृच्छानंदश्च मोचितः. नंद बाबाची मुक्तता केल्यानंतर, भगवंताच्या चरण स्पर्श झाल्यानंतर त्याला दिव्य देह प्राप्त झाला. त्याचे सर्व पाप ताप हे सर्व नष्ट झाले. त्याने आपली हकीकत भगवंताला वर्णन केली. आपल्याकडून जे प्रमाद झाले आहेत त्याचीही कबुली दिली आणि भगवंताची आज्ञा घेतली. आणि त्याने भगवंताला श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम, यानी कानाची पापानी असं म्हणून त्यांनी त्या विद्याधराने भगवंताला वंदन केलं, प्रदक्षिणा केली आणि तो त्या तिथून दिव्य लोकाला गेला आणि उत्तम गती त्याला मिळाली. त्याच्या मूळ स्वरूपाला जाऊन मिळाला. त्याचा सर्व प्रकारचं पाप ताप हे सर्व विलया गेलं. त्याचा गर्वही नाहीसा झाला आणि निरंकारी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. भगवंताला भक्ताला असलेला अहंकार हा सहन होत नाही. सुदर्शनाने ती स्वर्लोकी जाण्याची परवानगी मागितली, अनुज्ञा मागली. तो म्हणाला, हे भक्तवत्सला महायोगेश्वरा, मी आपल्याला शरण आलेलो आहे. हे सर्व लोकेश्वरा, आता मला अनुज्ञा द्यावी. भगवंतालाही त्याने वंदन केलं. भगवंताने त्याला त्या विद्याधराला परवानगी दिली, अनुमती दिली आणि तो त्याच्या लोकी सर्व लोकी गमन करता झाला. या भगवंताच्या अद्भुत चमत्काराने भगवंताचा हा प्रभाव पाहिल्यानंतर सर्व वज्रवासी आश्चर्यचकित झाले आणि त्यानंतर पुन्हा त्यांचा वनविहार सुरू झाला. भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम त्या गाई गोपींसह वनविहार करू लागले. भगवंत वनविहार करीत असताना गायन करीत, बासरी वादन करत आणि त्यामुळे साऱ्या गोपी आपली स्वतःची शुद्ध बुद्धी हरवून बेभान होत असे. त्याच वेळेस त्या ठिकाणी कुबेराचा एक सेवक शंखचूड नावाचा राक्षस होता. तो त्या ठिकाणी आला आणि त्यानंतर तो यक्ष अत्यंत दुष्ट होता. त्याने भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या देखत ते समोर असतानाच तिथे ज्या गोपी विहार करीत होत्या त्या गोपींचं अपहरण केलं. त्यांना घेऊन तो उत्तर दिशेकडे गेला. गोपी बलराम आणि श्रीकृष्णांच्या नावाने त्यांना हाका मारू लागल्या, हे भगवान, हे रामा, हे कृष्णा, आम्हाला या दुष्टापासून संरक्षण दे, हा आम्हाला पळवून घेऊन जात आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आणि बलरामांनी त्याचा पाठलाग केला आणि त्यानंतर त्याला पकडलं. श्रीकृष्णाने त्याच्या मस्तकावर एक जोराने ठोसा दिला. त्याचे मस्तक धडा वेगळे केले आणि त्याच्या मस्तकावर एक दिव्य असा चुडामणी होता. तो चुडामणीच त्यांनी तो हिसकावून गेला, त्याला त्याच्या मस्तकावरून काढून घेतला आणि तो मणी मोठ्या आनंदाने आपले बंधू बलराम यांना दिला. अशा प्रकारे भगवंताची ही लीला त्या गोकुळामध्ये होते, वज्रवासियांमध्ये होत होते. राजा परीक्षित ही कथा लक्षपूर्वक ऐकत आहे. आता भगवंताचा सहवास आणि ती गोपींची अवस्था त्या भगवान श्रीकृष्णाच्या सहवासाने अशी झाली होती की त्या गोपींना भगवान श्रीकृष्णाचा वियोग
क्षणभरही त्या तो सहन करू शकत नव्हत्या. त्यांना क्षणभरही भगवान इकडे तिकडे झाला तेव्हा त्यांना ते सहन होत नव्हतं. जर समजा भगवान श्रीकृष्ण वनामध्ये गाई गुरं घेऊन गेले तर गोपी आपलं मन सुद्धा भगवान श्रीकृष्णाबरोबर रवाना करून देत होत्या. त्या आपलं मन भगवंताबरोबर रवाना करीत होत्या. कृष्णा वाचून कृष्ण नसेल तर श्रीकृष्ण भगवंता वाचून ते उरलेला जो आपला दिवस होता, भगवान गेले आहेत, गोपी घरी आहेत, दिवस कसा घालवायचा, तेव्हा त्या भगवंताच्या लीला, भगवंताचं चरित्र, त्याचं रूप, गुण आणि वर्ण यांचं चिंतन करून करून त्या आपला दिवस काढवित होत्या. हंत चित्रम अबलाम शृणुतेदम हारहा सौरसी स्थिर विद्युत नंदसुनोयम आर्तजनानां नर्मदो यही कुजित वेणु. त्या गोपी भगवंताची आठवण काढून एकमेकाशी बोलत होत्या. वृंदशो वज्ररुषां मृगगाओ वेणुवाद्यं हृतचेतसा आरात् दंतदंष्ट कवला धृतवकर्णा निद्रिता लिखित चित्रम इवासन. एक गोपी दुसऱ्या गोपीला, दुसऱ्या सखीला सांगते, अगं ऐक, हा नंद नंदनू कान्हा जेव्हा वेणू वाजवतात तेव्हा जे दुःखित आहेत त्या दुःखितांनाही आनंद होतो. ते दुःखितही नंदनंदनमू नंद सुनौ वयम आर्तजनानां नर्मदो. ते जे आर्तजन आहे, दुःखित जन आहेत, त्यांना सुद्धा अत्यानंद होतो. त्या भगवंताचं हास्य म्हणजे जणू काही ते स्मितहास्य तो परमात्मा करतो तेव्हा ते हास्य म्हणजे जणू काही त्याच्या गळ्यातील हारच आहे की त्या ठिकाणी लक्ष्मी सुद्धा स्थिर होऊन जाते. लक्ष्मी सुद्धा म्हणतात लक्ष्मी चंचल असते, परंतु ती सुद्धा तिथे स्थिर होते. त्यांच्या वेणूच्या नादाने या व्रज गोकुळातील गायी, हरिण, त्यांचे कळप हे मुग्ध होतात. गायी सुद्धा इतक्या मुग्ध होतात. या जीवांची अशी स्थिती होते जेव्हा मुखाने त्या चारा खातात, चारा आपल्या मुखात घेऊन त्याचं चर्वण करीत असतात, तेव्हाच जर वेणुनाद त्यांच्या कानावर पडला तर ते चर्वण करता करता तो गवताचा घास कवल तोंडातच राहू देतात. दंतदष्ट कवला धृतकर्णा. जे मुखामध्ये गवत घेतलेलं आहे ते चावायचं सोडून देतात आणि आपले कान आणि शेपट्या अशा टवकारतात की तेव्हा ते स्तब्ध होतात, कान टवकारतात. आपल्या मुखामध्ये जो काही घास असेल तो तसाच न चावता उभ्या राहतात. तेव्हा तर असं वाटतं की ते जे प्राणी आहेत ते म्हणजे जणू काही भिंतीवर चित्रमिवासन, जणू काही भिंतीवर काढलेली चित्र आहेत असा भास होतो. या गोपी भगवान श्रीकृष्णाच्या बासरी वादनाची माता यशोदेजवळही प्रशंसा करतात. त्या यमुनेच्या काठी भगवान आपल्या गायी चारतायत. ते दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि या दिव्य आनंदाचा ते उपभोग घेत आहेत. गायी चरती यमुना तीरी, गायी चरती यमुना तीरी, त्याला राखी तो कृष्ण हरी गे गोकुळच्या नारी.
गाई चरती यमुना तीरी, गाई चरती यमुना तीरी, त्याला राखी तो कृष्ण हरी गे गोकुळच्या नारी, त्याला राखी तो कृष्ण हरी गे गोकुळच्या नारी. गाय धरून गाईचे शिंग, गाय धरून गाईचे शिंग, जशी महादेवाची लिंग ग गोकुळच्या नारी, जशी महादेवाची लिंग ग गोकुळच्या नारी. गाय धरून गाईचे कान, गाय धरून गाईचे कान, जशी बेलाची पाने ग गोकुळच्या नारी, जशी बेलाची पाने ग गोकुळच्या नारी. गाई चरती यमुना तीरी, गाई चरती यमुना तीरी, त्याला राखी तो कृष्ण हरी गे गोकुळच्या नारी, त्याला राखी तो कृष्ण हरी गे गोकुळच्या नारी. गाय धरून गाईचे डोळे, गाय धरून गाईचे डोळे, जसे माणिकाचे गोळे ग गोकुळच्या नारी, जसे माणिकाचे गोळे ग गोकुळच्या नारी. गाय धरून गाईचा गळा, गाय धरून गाईचा गळा, जसा महादेवाचा मळा गे गोकुळच्या नारी, जसा महादेवाचा मळा गे गोकुळच्या नारी. गाय धरून गाईची पाठ, गाय धरून गाईची पाठ, जशी पंढरीची वाट गे गोकुळच्या नारी, जशी पंढरीची वाट ग गोकुळच्या नारी. गाय धरून गाईचे पोट, गाय धरून गाईचे पोट, जशी पाण्याची मोट ग गोकुळच्या नारी, जशी पाण्याची मोट ग गोकुळच्या नारी. गाई चरती यमुना तीरी, गाई चरती यमुना तीरी, त्याला राखी तो कृष्ण हरी गे गोकुळच्या नारी, त्याला राखी तो कृष्ण हरी गे गोकुळच्या नारी. गाय धरून गाईची शेप, गाय धरून गाईची शेप, शेप म्हणजे शेपटी, जसा शंकराचा साप गे गोकुळच्या नारी, जसा शंकराचा शाप गे गोकुळच्या नारी. गाय धरून गाईची कास, गाय धरून गाईची कास, दूध काढी तो कृष्ण दास गे गोकुळच्या नारी, दूध काढी तो कृष्ण दास गे गोकुळच्या नारी. गाय धरून गाईचे पाय, गाय धरून गाईचे पाय, जशी जन्मदाती माय ग गोकुळच्या नारी, जशी जन्मदाती माय ग गोकुळच्या नारी. गाई चरती यमुना तीरी, गाई चरती यमुना तीरी, त्याला राखी तो कृष्ण हरी गे गोकुळच्या नारी, त्याला राखी तो कृष्ण हरी गे गोकुळच्या नारी. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. कृष्णाची बासरी वादन ते ऐकून त्या गोपी येतात आणि माता यशोदेजवळ त्याची प्रशंसा करतात. यशोदे, तुझा हा जो पुत्र आहे भगवान श्रीकृष्ण, हा गोपाळांबरोबर खेळ खेळण्यामध्ये फारच निपुण आहे, अत्यंत निपुण असा, चांगला असा हा खेळाडू आहे. अनेक प्रकारचे तो खेळ खेळतो, हुतुतू, लगोरी, सूरपारंब्या असे विविध खेळ खेळतो आणि त्या मुलांना तो दिव्य आनंद देत असतो. तो अनेक प्रकारच्या राग रागिनी ते स्वर काढून बासरी वादन करतो. अनेक रागांवर त्या आपल्या बासरीतून तो स्वर काढत असतो. तो इतका प्रवीण आहे. बरं म्हणशील की हा कुठे शिकायला गेला का? नाही, तो स्वतःच प्रवीण आहे आणि त्याने हे जे काही शिक्षण घेतलेलं आहे ते इतर कोणाकडूनही घेतलेलं नाही.
तो स्वसंवेद्या आत्मरूपा, तो स्वसंवेद्या आत्मरूपा कृष्णं वंदे जगद्गुरुम. तो सर्व जगताचा गुरु आहे. त्याने इतर कोणाकडूनही काही शिकलेला नाही, इतरांनाच तो शिकवतो, कारण तो स्वयं आहे. स्वयं आहे. एकोहम बहुश्याम. तो या विश्वामध्ये एकच आहे. अहम ब्रह्मास्मी. त्याच्या आधी कोणीही नव्हतं. त्यामुळे जेही निर्माण झालं, विष्णू सहस्रनामामध्ये विविध कलांचं त्या फलश्रुतीमध्ये वर्णन केलेलं आहे. जेवढ्याही कला आहे जगामध्ये त्या भगवंतानेच निर्माण केलेल्या आहेत, असं त्याचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. हे बासरी वादन ऐकल्यानंतर प्रत्यक्ष ब्रह्मा, भगवान शंकर, इंद्रदेव हे मोहित होतात आणि त्या वेणुनादे गोवर्धन गाजे. अगं स्वतः हा अचल असलेला गोवर्धन सुद्धा असं भासतं की हा इथे नृत्य करीत आहे. तो सुद्धा असा हलताना दिसतो, नृत्य ताल धरतो त्या बासरीवर, त्या वाद्यांवर आणि आनंदाने डोलत असतो. अशा प्रकारे त्या वज्रातील व्रजातील गोकुळातील गोपी कृष्णमय झालेल्या होत्या आणि त्या नेहमीच भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचं भक्तियुक्त अंतःकरणाने त्या गायन करते. येणे मुखे तुझे वर्णिन गुण नाम, तेची मज प्रेम देई देवा, तेची मज प्रेम देई देवा. डोळा भरोनिया पाहिन तुझे रूप, तेची मज सुख देई देवा, तेची मज सुख देई देवा. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, तुका म्हणे माझा सकळ देह भाव. आनिक नको ठाव चिंतू यासी, आनिक नको ठाव चिंतू यासी. येणे मुखे तुझे वर्णिन गुण नाम, तेची मज प्रेम देई देवा, तेची मज प्रेम देई देवा. त्यांनी काय मागितलं? डोळ्याने तुझं रूप पाहावं, कानाने तुझे गुणगान ऐकावेत, मुखाने तुझं नाम घ्यावं, तुझं कीर्तन करावं, संकीर्तन करावं, अशी मागणी या सर्व गोपी आपल्या हृदयापासून करतायत. तथा अत्यंत तन्मयतेने राजा परीक्षित ऐकतायत. शुकाचार्य महाराज त्यांना ती कथा सांगतायत. आता एकदा असं झालं की भगवान श्रीकृष्ण त्या गोकुळात त्यांनी प्रवेश केला आणि त्याच वेळेस अरिष्टासुर नावाच्या एका दैत्याने सुद्धा तिथे बैलाचं रूप घेऊन एका प्रचंड आणि सशक्त अशा बैलाचं रूप घेतलं आणि तो गोकुळात आला. तो इतका बलवान होता की त्याने तिथे प्रवेश केल्याबरोबर आपल्या पायाच्या खुरांनी तो जमीन उकरत होता. तो जमीन उकरू लागला आणि तो गायींच्या गोठ्यामध्ये त्याने प्रवेश केला. त्याचा मोठ्याने हंबरणं, त्या प्रचंड आवाजाने गोकुळातल्या सर्व स्त्रिया, मुले, गायी, इतरही जनावर भयभीत झाली. गुरे गोठे सोडून बाहेर पळू लागली. इतका त्याचा तो भयानक आवाज. त्याच्या भीतीमुळे ते गोकुळवासी भिवून श्रीकृष्णाला शरण गेले. तेव्हा भगवान कनवाळू आहेत. त्यांनी सांगितलं, मा भैष्टेती गिरी आश्वास्य वृषासुरमुपावर्यत गोपामयी परशुर्वीर्मंद त्रासितई किम सत्तम. भगवंतानं सांगितलंय, मा भैष्टेती, भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. हेच आश्वासन स्वामी महाराजांनी आपल्या भक्तगणांना दिलं. कारण तोच भगवान श्रीकृष्ण, तोच भगवान विष्णू, तोच भगवान दत्तात्रय
श्री स्वामी समर्थ रूपाने या पृथ्वी तळावर प्रकट झाले होते, म्हणून ते प्रत्येक वेळेस भक्तांना सांगायचे, भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे, भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे, मा भैष्टेती. भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना धीर दिला. भिवू नका असा शब्द बोलल्याबरोबर माणसाला धीर येतो. स्वामींचं ते वाक्य ऐकल्यानंतर त्याच्या भक्तगणांना धीर येत होता. ते वारंवार सांगायचे. भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना धीर दिला. त्यानंतर ते वृषासुराकडे वळले आणि त्याला बोलले, अरे मूर्खा, अरे महादुष्टा, या गाईंना, या गोपांना, या बालकांना घाबरून तुला काय मिळणार आहे? असा मूर्खपणा करू नकोस. कशाला घाबरतो यांना? आणि त्यांनी भगवंताने त्याला चांगल्या प्रकारे जोरात दम भरलाय, परंतु तो असुरच आहे. तो भगवंताच्या त्या शब्दाकडे लक्ष देत नाही. तो भगवान श्रीकृष्णावर चालून आला आणि चालून आल्यानंतर भगवंताने आपल्या दोन्ही हाताने त्याची दोन्ही शिंग पकडली, त्याला गरगर गरगर फिरवायला सुरुवात केली आणि त्याला आपल्या पायाने त्याची मान जोरात दाबली आणि जसा ओला कपडा पिळावा तशी त्याने त्याची शिंग मोडून टाकली. त्यानंतर तो राक्षस रक्त उकू लागला. त्याची मान जोरात दाबल्यामुळे विष्ठा मूत्र विसर्जन करू लागला, आपले पाय झटकू लागला. तेव्हा भगवंताने त्याचा पूर्णपणे अहंकार जिरवला. हा सुद्धा असून कंसानेच पाठवलेला होता. त्याचं मलमूत्र विसर्जन झालं, पाय झटकू लागला. शेवटी त्याने डोळे पांढरे केले आणि मोठ्या कष्टाने आपले प्राण त्याग केला. त्या असुराचा तो झालेला मृत्यू पाहून स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली आणि भगवंताची स्तुती केली. आता अरिष्टासुर सुद्धा मारला आणि ही एक एक गोष्ट आता कंसाच्या कानावर येते. कंसाला असं वाटू लागलं की हे जे काही बाळक आहेत हे साधे नाहीत. आणि त्याच वेळेस नारदांचं त्या कंसाकडे आगमन झालं. नारदांनी त्याचे कान उघडले. यशोदाया सुताम कन्याम देवक्या कृष्णमेव च रामं चोरोहिणी पुत्र वसुदेन बिभ्यता. नारदाने सजग केलं, कंसा एक लक्षात ठेव, तुझ्या हातून जी निष्ठून गेली ती यशोदेची कन्या होती. ती आदी माया शक्ती होती. ती कोणाच्याही हातात आतापर्यंत आलेली नाही. ती यशोदेची कन्या आदी माया म्हणून प्रकट झालेली होती. अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी. तुमच्यासारख्या मोही, क्रोधी, दुष्ट यांचं मर्दन करण्यासाठीच ती येत असते. तसंच या गोकुळात जो श्रीकृष्ण आहे तो नंदाचा नंदन नाही, तर तोच देवकीचा पुत्र आहे. आकाशवाणीने तुला जे सजग केलेलं होतं तोच हा पुत्र आहे. आणि जो दुसरा पुत्र आहे ज्याला बलराम असं नाव आहे तो रोहिणीचा पुत्र आहे. संकर्षण व्यवस्थेने तो रोहिणीच्या उदरामध्ये या भगवंताने स्थापन केला आहे. परंतु तुझी भीती होती आणि म्हणून तुझ्या भयाने वसुदेवाने या मुलांना आणि स्वतःच्या मुलांना, नंद हा त्याचा मित्र असल्यामुळे त्यांच्याकडे त्याने सोपवलं. आणि तुला माहिती आहे आतापर्यंत जे मेलेत
ते सर्व त्यानेच त्यांचा वध केला आहे, त्यांनीच ठार केलं आहे, हे लक्षात ठेव. सजग हो, हाच तुझा काळ आहे. कंसाने हे ऐकलं आणि कंसाला भयानक क्रोध झाला. तो थर थर कापू लागला. आता त्याला निश्चित माहित झालं की श्रीकृष्ण हा जो आलेला आहे, गोकुळात प्रकट झाला आहे, तेच आपल्या मृत्यूचं खरं कारण आहे, ज्याला आतापर्यंत आपण टाळत होतो, पण जो कधीही टळला नाही तोच हा आहे. आणि आता हे कंसाला निश्चित समजलं. त्याचा संताप अनिवार्य झाला. कृष्ण तर हातात येत नाही. मग त्याने क्रोधाच्या भरामध्ये वसुदेव आणि देवकीला पुन्हा पकडलं आणि पुन्हा कारागृहामध्ये बंदिवासामध्ये ठेवून दिलं. त्यानंतर कंसाने पुन्हा जे आपले सेवक होते त्यांना बोलवलं आणि कृष्णाला ठार करण्यासाठी काय योजना करता येईल याचा विचार तो करू लागला. आता नारदांकडून परिपूर्ण अशी ही माहिती मिळाली आणि निश्चित खात्री झाली की हा जो मुलगा आहे नंदाचा, तो नंदाचा नसून वसुदेवाचा आहे आणि तोच आपला काळ आहे. म्हणून त्याचा नाश करण्यासाठी त्याने केशी नावाच्या असुराला बोलून घेतलं. केशीला सांगितलं, केशी तू गोकुळात जा आणि बलराम आणि श्रीकृष्ण जे आहेत यांना ठार कर. त्यानंतर कंसाने मुष्टिक, चानूर, शल, तोशल यांना बोलवले आणि त्यांनाही आज्ञा केला. त्यांनी सांगितलं, कंसाने त्या मंत्र्यांना, आपल्या सेवकांना, सल्लागारांना की बलराम आणि श्रीकृष्ण हे वसुदेवाचे पुत्र आहेत, ते काही नंदाचे पुत्र नाही आणि त्यांच्या हातूनच माझा मृत्यू होणार आहे हे निश्चित आहे, कारण नारदांनी मला तसं सजग केलेलं आहे. तुम्ही काही करा आणि यांना ठार करा. जो काळ कधी कोणाच्या कह्यात येत नाही त्या काळाला चिरडण्याचा प्रयत्न हा कंस करतो आहे. मग त्या कंसाने विचार केला की कुस्ती खेळण्याच्या निमित्ताने त्याला ठार करा. कुवलयपीड या हत्तीकडून त्याला प्रवेशद्वारावरच त्याला ठार करा. त्यानंतर कंसाने यदुवंशाचा मित्र असलेला आणि आपलाही मित्र असलेला, म्हणजे दोघांनाही समान कॉमन मित्र असलेला अक्रूर याला निरोप दिला. आणि अक्रूराला त्यांनी सांगितलं, अक्रूरा तू आता गोकुळात जा, कारण तुझ्या शब्दावर हे लोक विश्वास ठेवतील आणि काहीही करून या दोन मुलांना हर प्रकारे प्रयत्न कर. गोकुळातून इथे घेऊन ये मथुरेमध्ये आणि त्यांना इथे आल्यानंतर मी ठार करीन. इतकंच नव्हे तर जेवढे यदुवंशी आहेत, जेवढे नातेवाईक आहेत, इतकंच नव्हे तर हा उग्रसेन जो पिता आहे तो, त्याचे बांधव यांना सुद्धा मी ठार करेन. अशा प्रकारच्या वल्गना आता हा कंस करतो आहे. त्याला त्याच्या दुष्ट अशा सहकार्यांची यावेळेस आठवण झाली. तो म्हणायला लागला की माझा शास्त्रात जरासंध, प्रिय मित्र द्विविध, शंभरासूर, नरकासूर, बाणासूर यांची सर्वांची मदत घेईन आणि हे माझे शत्रूंचा निपात करीन आणि शत्रूंचा निपात केल्यानंतर मी सुखाने राज्य राहीन. हे क्रूरा, कंस अक्रूराला सांगतायत, त्या रामाला म्हणजे बलरामाला आणि कृष्णाला एवढाच निरोप दे की मथुरेमध्ये एक धनुष्य यज्ञ होणार आहे. तो यज्ञ पाहण्यासाठी तुम्ही
या ठिकाणी यावं असा निरोप तू त्यांना दे, आणि मग तो आल्यानंतर मी या ठिकाणी त्याला ठार केल्याशिवाय राहत नाही असा विचार त्या ठिकाणी कंसाने केला। त्यावर अक्रूर म्हणाला, कंसा, आपल्यावर अरिष्ट येतं, संकट येतं आणि त्या दूर करण्यासाठी प्रत्येक मनुष्य प्रयत्न करीत असतो, हे खरं आहे। तुला आता तुझा मृत्यू जवळ दिसतो आहे आणि त्या मृत्यूमुळे तू ही उपाययोजना करतोय, हे खरं आहे। परंतु आपण जी काही योजना करतो तिच्या यशाबद्दल आणि अपयशाबद्दल आपल्याला खात्री देता येत नाही। तो एक बेभरोशाचा विषय असतो। म्हणून मी तर जाईलच, परंतु यश आणि अपयश याच्याबद्दल तू आपल्या मनामध्ये समभाव ठेव, तरच खऱ्या अर्थाने मनुष्याचं ते कर्तव्य ठरणार आहे। अशा प्रकारे त्या कंसाला अक्रूराने तो उपदेश केलेला आहे। त्यानंतर कंसाने आपला जो केशी नावाचा सेवक होता त्याला या गोकुळात पाठवलं। त्याने एका मोठ्या घोड्याचं रूप धारण करून तो आला। त्याचा असा पराक्रम होता की व्रजात आल्याबरोबर त्याने त्याच्या पायाने तो जमीन उखरू लागला। तो जेव्हा मान झटकायचा तेव्हा आकाशातले ढग सुद्धा अस्ताव्यस्त होत होते, विमाने अस्ताव्यस्त होत होती। त्याच्या त्या प्रचंड किंचाळत होता, त्यामुळे सगळं गोकुळ हादरून जात होतं। आणि तो गोकुळात येऊन तो केशी भगवंताला शोधू लागला। तेव्हा भगवान त्याच्या समोर स्वतःहून निर्भयपणे गेले। त्यांनी सिंहासारखी गर्जना केली, भगवान समोर आले आणि त्यांनीही जोर आणि मोठ्याने गर्जना केली। केशी त्याच्यामुळे खूप चिडला, तो लाथा मारू लागला। भगवंतानी त्याच्या त्या प्रचंड लाथा चुकवल्या आणि त्याचे ते दोन मागचे पाय पकडले आणि त्याला गरगर फिरवून उंच फेकून दिलं। तो पुन्हा भगवंतावर उठून चालून आला, तेव्हा भगवंताने त्याच्या तोंडामध्ये आपला हात खुपसला, हात घुसवला। त्याच्या गळ्यामध्ये, त्याच्या शरीरात तो हात भगवंताचा प्रवेश झाल्याबरोबर तो आतमध्ये वाढू लागला, त्याचा आकारमान वाढू लागलं। परिणाम म्हणजे त्या केशीचा ज्या अश्वरूपातला जो गळा होता तिथला श्वास बंद झाला, तो लाथा झाडू लागला, शरीरातून त्याच्या घाम निथरू लागला आणि त्या घोड्याची बुबळे बाहेर पडली। त्याने लीत विसर्जन केलं आणि शेवटी गतप्राण होऊन केशी जमिनीवर पडला। त्यावर केशीचा मृत्यू झाल्यानंतर, केशी ठार झाल्यानंतर देवांनी आकाशातून पुष्पवर्षाव केला, भगवंताची स्तुती केली। महर्षी नारदही त्या ठिकाणी आले आणि त्यांनी भगवंताची स्तुती केली। तेव्हा भगवंताची स्तुती केली, भगवान आपणच या सर्व जगताचे आदी करते, उत्पत्ती स्थिती लय हे निर्माण करतात। आपणच सांप्रत काळात जे राजे आहेत ते वास्तविक खरोखर तर दैत्यच आहेत आणि त्यांच्या नाशासाठीच भगवान आपण अवतार घेत आहेत, धर्म मर्यादेचं रक्षण करत आहेत। केशी मारला गेला, त्यानंतर भगवान सर्वांना त्या दुःखातून भगवंताने मुक्त केलं। त्यानंतर त्यांनी आपली गाई वास्त्र घेतली आणि पुन्हा यमुनेकाठी चालू लागले। त्याच वेळेस त्यांचे खेळ सुरू झाले। खेळही असे होते, चोर शिपायाचा खेळ, मेंढ्यांचा खेळ, आणि त्याच वेळेस मयराक्षसाचा एक पुत्र होता, तो त्या बालकांच्या खेळामध्ये घुसला आणि तो त्या बालकांना हळूच एकेकाला पळवून
एका डोंगरामध्ये घेऊन जायचा आणि तिथे एक गुहा होती, त्या गुहेमध्ये लपून ठेवायचा आणि त्या गुहेचं दार एक मोठ्या शिलाखंडाने बंद करत होता. त्याचा हा सपाटा सुरू होता. मुलं घेऊन जायचा आणि पळवायचा आणि तिथे कोंडून ठेवण्याचा. त्यामुळे बरीच मुलं त्यांनी पळवली. आता फक्त शेवटी 2-4 मुलंच शिल्लक राहिली आणि हे भगवंताच्या लक्षात आलं. भगवंताने त्या राक्षसाचं नाव होतं व्योमासूर, त्याला पकडलं आणि दोन्ही हातांनी त्याला घट्ट पकडून त्याचा गळा दाबला आणि त्याचा गळा दाबून त्याचाही श्वास रोखला गेला आणि तोही त्या ठिकाणी मृत्यू पावला. हे सारं दृश्य आकाशातून स्वर्गातून विविध देवता पाहत होत्या. नंतर भगवान त्या डोंगरात गेले, डोंगराजवळ गेले आणि ती जी गुहा होती ती गुहा शोधून काढली आणि तिच्यावर जे तो मोठा शिलाखंड ठेवला होता तो दूर केला, त्याला हटवलं आणि त्याच्यातून सर्व गोपांना मुक्त केलं. देव आणि गोपाळ आता भगवंताची स्तुती करू लागले, त्याच्या नामाचं संकीर्तन करू लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्वर्ण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.